कोल्हापूर शहरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। शहरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या पिछाडीस असलेल्या ओढ्यात एक सडलेला मृतदेह आढळून आलाय। यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नाले सफाईचं काम सुरू आहे। सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या मागच्या बाजूस ओढ्यात महापालिकेच्या वतीनं जेसीबीच्या सहाय्यानं नाले सफाईचं काम कर्मचारी करत होते। यावेळी या कर्मचाऱ्यांना नाल्यात पुरुषाचा मृतदेह आढळला। यानंतर त्यांनी तात्काळ राजारामपुरी पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा सुरू केला। यावेळी या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे। या मृतदेहाचे शीर नसल्यानं दुपारपर्यंत हे शीर सापडलेलं नाही। दरम्यान हा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। या घडलेल्या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्यासह जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत।